नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 7 नोव्हेंबर 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। स्पॉटलाइट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेलवर मेल करून तुम्ही त्यासंबंधीची माहिती मिळवू शकता। डेली आन्सर रायटिंग, त्याच्यानंतर वीकली एसे UPSC करता, IAS मेन्स आणि MPSC करता मराठी इंग्लिश निबंध। आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती ऑब्वियसली US प्रेसिडेंट कोण होणार यासंबंधीची आहे। म्हणजे एकंदरीतच आता जो सगळा तिढा तिथला आहे की है ना, डोनाल्ड ट्रम्प जे आहे त्यांनी कोर्टात जाण्यासंबंधीचा इश्यू समोर आणलेला आहे। काही ठिकाणी ते गेले आहेत, काही ठिकाणी त्यांच्या याचिका फेटाळलेल्या आहेत, काही ठिकाणी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत। बिडन जे आहेत ते 4 स्टेट्समध्ये जे आहेत तर ते आघाडीवर आहे आणि मोस्ट प्रॉब्ली जे चान्सेस आहेत तर ते बिडन यांच्या बाबतीत होऊ शकतं आणि बिडन हे है ना व्हाईट हाऊसचा ताबा त्यांच्याकडे येत्या काळामध्ये जाऊ शकतो। तर बघूयात येत्या काळामध्ये गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतात। पण एकदा हे फायनल झाल्यानंतर मी सांगितलं आहे तसं आपण पूर्ण अमेरिकेचं जे काही निवडणूक आणि त्यासंबंधीचे इश्यूज आहेत ते क्लिअर करूयात। आज शनिवार आहे आणि त्याच्यामुळे बुकमार्क आहे बघा, आज माय एन्काउंटर इन पार्लियामेंट हे नवीन पुस्तक आलेलं आहे आणि या पुस्तकासंबंधीचे जे काही बेसिक्स आहेत, हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचं पुस्तक आहे आणि लोकमान्य गृहाने ते प्रकाशित केलेलं आहे। आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे की 2010 ते 2016 या कालावधीमध्ये डॉक्टर भालचंद्र मुणगेकर जे होते ते राज्यसभेचे सदस्य होते आणि मग या काळात त्यांनी वित्त विधेयकापासून ते शिक्षण, शेती, अन्न सुरक्षा, जाती अत्याचार अशा विविध विषयांवर अभ्यासू आणि परखड विचार मांडले। ते सर्व विचार या पुस्तकामध्ये आहेत। म्हणजे त्यांची जी भाषणं होती ती संकलित केलेली आहे माय एन्काउंटर्स इन पार्लमेंटमध्ये। तर हे खूप चांगलं पुस्तक आणि त्या याच्याने तिच्यातून खूप चांगल्या गोष्टी समोर येतील। अ फ्रॅगमेंटेड फेमिनिझम, आता बघा फेमिनिझम नावाचा जो शब्द आहे तर तो बऱ्याचदा UPSCच्या याच्यामध्ये याच्यावर GS1मध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत है ना, की पर्टिक्युलरली जे प्रश्न विचारले जातात की पर्सनल इज पॉलिटिकल है ना। आता हे सगळं जे आहे की पर्सनल इज पॉलिटिकल किंवा माय बॉडी माय राईट, तर हे सगळं जे आहे ते फेमिनिझमशी रिलेटेड आहे। आणि टिपिकली फेमिनिझमचा जो काही हे आहे की बेसिक याचं एवढंच आहे की स्त्री जी आहे त्या स्त्रीचा व्यक्ती म्हणून विचार, इतकं बेसिक जे आहे तर ते फेमिनिझममध्ये येतं। स्त्रीवाद, पण याच्यामध्ये जे काय आहे की एक्स्ट्रीम लेवलचा स्त्रीवाद पण आपल्याला बघायला मिळतो आणि प्रत्येकाचे ते आहेत। जेंडर सेन्सिटिव्हिटीचा कालचा प्रश्न जो होता तिच्यामध्येही हे दिसून आलेलं आहे की मग एक्स्ट्रीम सगळा जो विचार आहे तो विचार जो येतो की तो फक्त आणि फक्त मग तिथं लिहित असताना स्त्रीच्या बाबतीत मग त्या पद्धतीने काय होतं ना की आपल्याकडे अशाही केसेस समोर येतात की स्त्रियांद्वारे कायद्याचा गैरवापर वगैरे वगैरे। हे जे पुस्तक आहे हे पुस्तक अ फ्रॅगमेंटेड फेमिनिझम हे लाईफ अँड लेटर्स ऑफ आनंदीबाई जोशी, तर ॲक्च्युली आनंदीबाई जोशी यांच्याशी संबंधित हा सगळा इश्यू आहे। अ फ्रॅगमेंटेड फेमिनिझम, मीरा कोसंबी यांचं हे पुस्तक आहे। लाईफ अँड लेटर्स, आता याच्यातच आहे की त्यांचं आयुष्य आणि तिच्यामधले जे काही पत्र आहेत तर या पुस्तकामध्ये आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांनी एकमेकांना आणि इतरांना लिहिलेली जी पत्र होती ती पत्र 19व्या शतकाच्या उत्तरार्धामधलं जे समाजजीवन आहे ते समाजजीवन आपल्याला दाखवतात आणि त्याच्यामुळे अ फ्रॅगमेंटेड फेमिनिझम लाईफ अँड लेटर्स ऑफ आनंदीबाई जोशी, तर ते महत्त्वाचं एक बुक आहे। आनंदीबाई जोशींवर मूव्हीसुद्धा येऊन गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पक्षी सप्ताह चालू आहे आणि त्या पक्षी सप्ताहामध्ये अमर फाल्कन नावाचा जो पक्षी आहे त्या पक्षाबद्दल आज माहिती आलेली आहे बघा। दक्षिण कोरिया ते आफ्रिका असं स्थलांतर करून काही दिवसांसाठी भारतात हा पक्षी येतो। ईशान्य भारतातला जो नागालँड भाग आहे, नागालँडमध्ये राज्य आहे आपलं, तिथं हा पक्षी मोठ्या प्रमाणावर दिसतो। अमूर फाल्कन हा पक्षी जो आहे याची नागालँडमध्ये मोठ्या प्रमाणावर शिकार केली जायची आणि त्याचं जे मांस आहे ते खाल्लं जात होतं नागालँडमधले जे काय जमाती होत्या त्यांच्याद्वारे। परंतु हा अमर फाल्कन जो आहे तर त्याचं संवर्धन झालं पाहिजे भारतात, म्हणून त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या लोकांच्या बरोबर संवर्धनाचं काम आता याचं केलं जातं आणि तिच्यामध्ये अमर फाल्कनची शिकार जी आहे ती 100% तिथं जी आहे ती थांबलेली आहे। हे आपण मागेही एकदा बघितलं होतं आणि तिथली लोकं आता अमर फाल्कनची काळजी घेतात आणि तिच्यामुळे काय आहे ना की अमर फाल्कनचं जे काही भवितव्य आहे भारतातलं ते खूप चांगलं आपल्याला दिसून येतं आणि तिथला जो सगळा इश्यू आहे की अमर फाल्कन आपल्यासाठी हे स्थलांतरित पक्षी जे आहेत 2019मध्ये बराच इश्यू होता, 2019-20 है ना, स्थलांतरित पक्षी जे आहेत त्यांच्या बाबतीत। तर आता स्थलांतरित पक्ष्यांचं है ना बऱ्याच ठिकाणी प्रमाण कमी झालं, नंतर हे आता कोविड-19मध्ये काही ठिकाणी ते वाढलेलं दिसून आलं।
तर त्यांचे जे काही हॅबिटट आहेत ते हॅबिटट आपल्याला सिक्युअर करणं फार गरजेचं असतं. अमर फाल्कन हा पक्षी लक्षात ठेवा आणि नागालँडमध्ये हा येत असतो. तर याच्यावर MCQ विचारले जाण्यात जास्त चान्सेस आहेत. आधीही आपण बघितले त्या पक्ष्यांपेक्षा अमर फाल्कन. ऑपरेशन ब्ल्यू स्टार. ऑपरेशन ब्ल्यू स्टार आता प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टार 1984 झालं होतं. पंजाबमधलं जे सुवर्ण मंदिर आहे आपलं अमृतसर, तिथं केंद्रीय तपास आणि संरक्षण संस्थांनी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं होतं. आणि या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे पडसाद आता पण पडतात. म्हणजे जनरल ब्रार होते बघा, है ना, जनरल ब्रार यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता. जनरल ब्रार, तर ते या सगळ्या याच्यात होते, त्यांच्यावर हल्ला झाला होता. मागे एकदा न्यूज आली होती, तुम्ही जर वाचली असेल. म्हणजे ती गोष्ट घडून गेली, संपली आहे असं नाही. या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे जे काही इम्पॅक्ट आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते आजतागायत लोक भोगतात किंवा तिथून येत्या काळातही त्याच्या काही गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. आता ही जी कारवाई झाली होती हिच्यात जवानांसह जवळपास 576 लोक मरण पावले होते. आणि या संबंधीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते काही डॉक्युमेंट जे आहेत, संवेदनशील कागदपत्र असतील, मौल्यवान वस्तू असतील, ते उघड करण्यास केंद्र सरकारने नकार दिला होता. या कारवाईमध्ये 4000 दस्तावेज आहेत, पुस्तकं, फायली, सोन्याचे चांदीचे दागिने आहेत. ते गृहमंत्रालयाने एवढं सांगितलं की एवढं जप्त आलंय. पण माहितीच्या अधिकारामध्ये या संबंधीचा जो काही डिटेल दस्तावेज होता तर त्या संबंधीचा इश्यू होता की ते सगळं माहीत पडावं आणि लोकांनी त्या संबंधीच्या माहितीच्या अधिकारामध्ये ती माहिती मागवली होती की त्या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क होणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत जे काही आहे की त्या बेसिक गोष्टी जाणं गरजेचं आहे की काय काय झालं होतं, कोण कोण लोक होती, डिटेलमध्ये सांगा. पण माहितीच्या अधिकाराअंतर्गत या दस्तावेजासंबंधीची सविस्तर माहिती देण्यास गृह मंत्रालयाने नकार दिलेला आहे. तर तो याच्यातला फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर आसाम आणि अरुणाचल प्रदेश या 2 राज्यांमध्ये बॉर्डर इश्यू होतोय की आसामचं असं म्हणणं आहे की फॉरेस्ट लँड जी आहे, जंगलाची जी जमीन आहे, ती अरुणाचल प्रदेशद्वारे तिथं इन्क्रोचमेंट होत आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेशनी आसामची जी जमीन आहे त्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. आणि हा जो इश्यू आहे आता समोर येतोय आणि इथून मग चर्चा सुद्धा सुरू आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेशचे जे काही आणि अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये. आणि आसाम मिझोराम बॉर्डरचा तोही इश्यू कंटिन्यू आहे ना, जवळपास बॉर्डर इश्यू जे आहेत. म्हणजे आसाम जे आहे तर आसामचं अरुणाचल बरोबर ॲज वेल ॲज मिझोराम बरोबर या दोन्ही राज्यांबरोबर जे आहे बॉर्डर इश्यू चालू आहेत. आता एक गोष्ट प्रत्येकाने करून ठेवा बघा, एक तर नॉर्थ ईस्ट जो आहे त्या नॉर्थ ईस्टमधले राज्य, त्यांच्या राजधान्या, त्या बेसिक गोष्टी तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांवर प्रश्न MPSCत ॲज वेल ॲज UPSCत सायमल्टेनियसली विचारले जातात. नॉर्थ ईस्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता बघूयात येत्या काळामध्ये काय होतं की आसामचं जे म्हणणं आहे की आमची जंगलाची जमीन अरुणाचल प्रदेशने तिच्यावर अतिक्रमण केलं किंवा ती बॉर्डर इश्यू, तर बघूयात येत्या काळात गोष्टी कशा पद्धतीने वर्क होतात. आता याच्यामध्ये दुसरा मेजर जो इश्यू आहे आजच्या याच्यामध्ये संपादकीमध्ये एक महत्त्वाचा आर्टिकल आहे की अर्ली इन्फोर्समेंट ऑफ मेंटेनन्स लॉ इज मस्ट टू प्रोटेक्ट डिपेंडंट वुमन. आता ज्या डिपेंडंट वुमन असतात म्हणजे ज्या उदरनिर्वाहासाठी कुणावर तरी अवलंबून आहेत त्यांच्यासाठी मेंटेनन्स लॉ आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली वर्क झाल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकतर मुलींच्या बाबतीमध्ये इश्यू काय ना की कसं प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन वर्क होतं, पण त्याच्यानंतरचा जो इश्यू आहे की हायर एज्युकेशन ते कंप्लीट होत नाही आणि बऱ्याचसे त्याच्यामध्ये इश्यू आहे. तिच्यातला एक मेजर इश्यू आहे तो म्हणजे मॅरेज. मधल्या काळामध्ये आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं होतं की मॅरेज जे आहे 15 ऑगस्टला की मॅरेजचं जे एज आहे ते इन्क्रीज करायचं आपण. तर तिच्यात बरेचसे इश्यू होते की हंगर, मालन्यूट्रिशन किंवा अजून त्याच्याशी जोडलेले. पण एक आहे की मॅरेजमुळे ह्या गोष्टी वर्क होत नाही. म्हणजे पुअर मॅटर्नल हेल्थ, आता मग त्याच्यानंतर अर्ली मॅरेजेस नंतर होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत है ना, चाइल्ड स्टंटिंग असेल, वेस्टिंग असेल भारतामध्ये. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट येते की आर्टिकल 15 जे आहे आपलं ते सांगतं की नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर वुमन अँड चिल्ड्रन. म्हणजे आर्टिकल 15 सांगतं, 15(3) हे सांगतं आपल्याला की महिलांसाठी आणि मुलांसाठी वेगळे प्रोव्हिजन्स बनवले जाऊ शकतात. आर्टिकल 39 पण आहे आपल्या इथं की जे सांगतं की इक्वल पे फॉर अँड अपॉर्च्युनिटीज फॉर बोथ मेन अँड वुमेन. म्हणजे दोघांचं वेतन समान पाहिजे प्लस दोघांना संधीसुद्धा समान पाहिजे हे आपल्याला सांगतं कलम 39 है ना, DPSP. तर हेही एक महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये मग मेजर इश्यू जो येतो की मधल्या काळातलं जे 67 पेज जजमेंट आहे की जस्टिस इंदू मल्होत्रा आणि सुभाष रेड्डी, मग तिच्यामध्ये त्यांनी रिझनेबल नीड्स जे आहेत की वाईफ अँड डिपेंडंट चिल्ड्रन, मग त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल की ते अवलंबून आहेत कुणावर तरी, तर त्यांचं एक इंडिपेंडंट सोर्स ऑफ इन्कम असणं गरजेचं आहे. पण त्याच्यावर बऱ्याचदा
जर तसं असेल तर त्या केसमध्ये गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. पण जर नसेल की एकतर इंडिपेंडंट इन्कम महिलेचं असावं, जर ते असेल तर ते सफिशियंट आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे ती कमवते समजा 8,000 10,000 रुपये आणि ते तिला जर पूर्ण होत नसतील तिच्या मुलांसाठी वगैरे, तर ते इंडिपेंडंटली कमवून सुद्धा तो सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो कमी आहे. त्याच जागी तिचं जर इन्कम 50,000 रुपये आहे आणि सगळं ओके, तर चला सोर्स ऑफ इन्कम ओके आहे. मग आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की मॅट्रिमोनियल लिटिगेशन्स असतील मग त्या केसेसमध्ये तुम्ही जे काही त्यांची डिपेंडन्सी आणि तो सगळा इकॉनॉमिक इश्यू आहे ते खूप प्रॉपरली वर्क करणं फार गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये जे आहे की प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005चा जो कायदा आहे की घरगुती हिंसाचार, त्याच्यातलं सेक्शन 125 CRPC, त्याच्यामध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, या सगळ्या गोष्टींचा विचार अपेक्षित आहे की डिपेंडंट महिलांसाठी तुम्ही गोष्टी प्रॉपरली केल्या पाहिजेत. तर एकंदरीतच हा सगळा मुद्दा कुठं येतो की आपण डिपेंडंट का ठेवायचं त्यांना, तर डिपेंडन्सीच्या पलीकडे आपण जाणं गरजेचं आहे. त्याच्याकरता एकतर अवेअरनेस गरजेची आहे, एज्युकेशन त्यांच्यासाठी गरजेचं आहे, आणि वर्क जिथं आहे की वर्किंग जिथं होतं तिथं महिलांचा आदर होणं, रिस्पेक्ट होणं, त्यांना प्रॉपर संधी उपलब्ध करून देणं, या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. असे प्रश्न GS1मध्ये मोठ्या प्रमाणावर विचारले जातात. GS1च्या पेपरमध्ये इंडियन सोसायटीचं वेटेज दिवसेंदिवस वाढतं आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या UPSCच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. DMIC दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जो आहे तर तो राजस्थानसाठी बून ठरेल असं म्हटलं गेलेलं आहे. आता ठीक आहे, ते सगळं जिच्यात इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता तुमच्यासाठी माझा प्रश्न असा आहे की हे ऑलरेडी मी एकदा खूप प्रॉपर डिटेलमध्ये घेतलं होतं. दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये किती स्टेट्स आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर किती आहेत आणि कोणकोणते आहेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर व्हायरस इन्शुरन्स फॉर स्टाफ ऑफ टायगर रिझर्व. आता बघा, जे काही टायगर रिझर्व्स आहेत, व्याघ्र प्रकल्प, तिथला जो स्टाफ आहे त्यांच्यासाठी व्हायरस इन्शुरन्स. आता याच्यामध्ये पक्के टायगर रिझर्व जे आहे अरुणाचल प्रदेश, MCQ करता लक्षात ठेवा, पक्के टायगर रिझर्व अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. आणि हे पहिलं स्टेट ठरलं आहे नॉर्थ ईस्टमधलं की ज्यांनी इन्शुरन्स कव्हर प्रोव्हाइड केलेला आहे कोविड-19 करता ग्रीन सोल्जरला. हे ग्रीन सोल्जर कोण आहे, तर त्या व्याघ्र प्रकल्पात काम करणारा स्टाफ आहे की जो म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथं ज्या काही बेसिक नीड्स आहेत त्या सगळ्यासाठी काम करतात ती लोक, त्यांना ग्रीन सोल्जर्स म्हटलं गेलेलं आहे. त्यांना इन्शुरन्स प्रोव्हाइड केला आहे. आणि हे ईशान्य भारतातलं पहिलं राज्य, हे लक्षात ठेवा, भारतातलं नाही, ईशान्य भारतातील पहिले. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील पहिले राज्य, ईशान्य भारतातील पहिले राज्य अरुणाचल प्रदेश, पक्के टायगर रिझर्व, आणि त्यातल्या त्यात पक्के टायगर रिझर्व. तर हे लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता जे बॉर्डर इश्यूवरून चर्चा चालू आहे सगळी इंडिया, आणि 8वा राऊंड झाला त्याचा इंडिया चायनाचा, आणि याच्यामध्ये फार क्लिअर झालं, चुशुल्ला हा सगळा झाला, आणि भारताने फार क्लिअर केलेलं आहे की शिफ्टिंग ऑफ लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे ते आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. ती जशी होती 5 मेच्या आधी जशी परिस्थिती होती तशीच आपल्याला हवी आहे. तर हे प्रत्येकाने लक्षात ठेवा, 5 मेच्या आधीची परिस्थिती, त्याच्यामध्ये गडबड करायची नाही, भारत ते ॲक्सेप्ट करणार नाही. त्याच्यानंतर प्रसारमाध्यमं जी आहेत आपली, त्याच्यासाठी नव्या नियमांची आवश्यकता नाही आहे असं केंद्र सरकारने म्हटलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की अवमान कायदा जो आहे ना, जसं आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमान, तसं अवमान कायदा जो आहे तर तो अवमान कायदा जो आहे तर तो त्याचा वापर खटला सुरू करण्याच्या आधी पण केला जाऊ शकतो असं स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे की बेसिकली नव्यानी नियमांची आवश्यकता नाही. खरं तर खरी गोष्ट आहे ही, नवीन नियम बनवायचे, पण सगळ्यात मेजर इश्यू जो आहे की त्यांची अंमलबजावणी जी असते तर ती कोण करणार, तर तो फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे हा. नवीन नियमांची अंमलबजावणी कशी केली जाईल बाबा ऑलरेडी जे आहेत ते नीट होत नाहीत. मग तिच्यामध्ये केंद्र सरकारचा जो दावा आहे, आता हा फ्रॉग आहे बघा, ही महाराष्ट्रातली स्पेसीज आहे, हिला 100 वर्षांनी तिचं अस्तित्व सिद्ध करता येतं आहे. आता या बेडकाची जी स्पेसीस आहे हिचं जे नाव आहे ते नाव आहे क्रिकेट फ्रॉग. ओके, बेडकाची प्रजाती आहे ही. स्कॉटलँडमधले प्राणीशास्त्रज्ञ होते थॉमस नेल्सन अन्नदाले यांनी 1919मध्ये ही शोधली होती. खंडाळा इथे हे शोधण्यात आलं होतं, आणि तिची प्रजाती जी आहे मिनेरवर्या सिहादरेन्सिस. ओके, आता जो काही जनुकीय अभ्यास झालेला आहे तिच्यातून निष्कर्ष आलेला आहे की महाराष्ट्रातला जो काही बेडूक आहे मिनेरवर्या सिहादरेन्सिस हा त्या प्रजातीचा आहे, आणि तिथून याला प्रॉपर आता अस्तित्व मिळालं. म्हणजे याला ऑलरेडी 1919मध्ये शोधलं होतं, आणि अस्तित्व जे प्रदान होतं आहे ते 2020मध्ये.
सो क्रिकेट फ्रॉग म्हणून पण लक्षात ठेवलं तर चालतं आहे. श्री ठाणेदार यांच्याबद्दल व्यक्तिवेदमध्ये आलेलं आहे बघा, हे ऑलरेडी आपण केलेलं होतं. श्री ठाणेदार जे आहेत तर ते अमेरिकेतला जो काही मिशिगन प्रांत आहे तर त्या मिशिगन प्रांतामध्ये निवडून आलेले आहेत, मिशिगनमध्ये. आणि हे जे पद आहे यांचं तर ते आमदारासारखं आपल्या आमदाराला समपद असतं. ॲक्च्युली हे बेळगावचे आहेत आणि ते तिथल्या राजकारणामध्ये स्थिर स्थावर आहेत आता. तर आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की त्या एका वेळेस कव्हर करू, पूर्ण एकदाचा त्यांचा चॅप्टर क्लोज झाल्यावर. केंद्रासाठीचं निर्यात अनुदान जे आहे तर ते साखरेसंबंधीचं तर ते खूप प्रॉपरली वर्क होत नाही आहे आणि ते नाकारलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता उद्योगामध्ये नैराश्य आलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे, एक तर सप्टेंबर महिन्यामध्ये हे येणं अपेक्षित असतं अनुदानासंबंधीचं जे निर्णय आहे, परंतु आता नोव्हेंबर सुरू आहे तरीसुद्धा यासंबंधीचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा जो साखर साठा आहे तो वाढू शकतो, कारण निर्यातीला तुम्ही अनुदान दिलं नाही तर निर्यात कशी होणार. आणि त्याच्यामुळे आपल्याकडं ऑलरेडी 160 लाख टनचं साखर शिल्लक आहे आणि या हंगामामध्ये अजून जास्त उत्पादन होणार आहे. आणि तो जो सगळा आकडा आहे तो जवळपास 415 लाख टनांवर जाईल. तर हा सगळा मुद्दा आहे. त्याच्यामुळे साखरेचे साठे वाढू शकतात आणि त्याच्यामधून मग कारखाना वगैरे, कारखान्यांच्या बाबतीत पण आपण बघितलं होतं की जवळपास 500 रुपयाचा लॉसच आहे ना. तर त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एक बेसिक आहे की केंद्राने निर्यात अनुदानासंबंधी काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे, किंवा जर तुम्ही त्या पद्धतीने वर्क करू शकत नसाल तर दुसरा काहीतरी मार्ग निवडणं गरजेचं आहे. कालचे प्रश्न बघा, महाराष्ट्राने आदरातिथ्य, हे आजचे प्रश्न, कालचे प्रश्नांची उत्तरं जी आहेत. दिवाळीत फटाके विक्रीवर महाराष्ट्र बंदी घालणारं पहिलं राज्य बनलं तर हे चुकीचं आहे. राजस्थान पहिलं आहे. राजस्थानने हरित फटाक्यांवर बंदी घातलेली नाही तर हेही चुकीचं आहे. राजस्थानने सरसकट सगळ्या फटाक्यांवर बंदी घातलेली आहे. सो याचं जे उत्तर आहे की दोन्ही अयोग्य आहे. महाराष्ट्रातलं प्रमुख रबी पीक कुठलं आहे तर ते आधी ज्वारी होतं, आता हरभरा आहे बघा. सो आन्सर इज बी. गरिमा पुनियाला यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. कचरेवाले प्रोजेक्टची स्थापना केली, बरोबर. अंदमान निकोबारवरील बेटांवर कचरा संकलन व व्यवस्थापनासाठी कार्य आहे, बरोबर. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, अ आणि ब. महाराष्ट्रात पक्षी सप्ताह कधी साजरा केला जातो तो ऑब्व्हियसली आता चालू आहे बघा, 5 ते 12 नोव्हेंबर, हा ना. आणि का साजरा केला जातो बरं 5 ते 12 नोव्हेंबर? ह्या 5 तारखेचं आणि 12 तारखेचं काय महत्त्व आहे ते तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये सांगाल, कारण ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेलं आहे. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. लष्करी अधिकाऱ्यांनी जर निवृत्ती वेळेआधी घेतली तर त्यांच्या पेन्शन कपातीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, बरोबर. लष्करातील सर्व अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आलेला आहे. तर सर्व अधिकाऱ्यांच्या नाही आहे, काही टिपिकल आहेत. त्याच्यामुळे फक्त स्टेटमेंट अ जे आहे ते, तुम्हाला अयोग्य विधान विचारलेलं आहे, त्याच्यामुळे अयोग्य जे आहे ते ब आहे. ओके. MPSCच्या पेपरमध्ये हा जो शब्द असतो तो डार्क केलेला असतो बघा, डार्क असतो. योग्य अयोग्य असेलच असं नाही, पण मोस्ट प्रॉब्ली देतात. समजा आजचे प्रश्न घ्या. पहिला प्रश्न, महाराष्ट्राने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला. स्टेटमेंट ब, उद्योगाचा दर्जा मिळाल्यावर वीज दर, विद्युत शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर आदींमध्ये सवलत मिळते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. खालीलपैकी कोणत्या बँकेला उत्कृष्ट राज्य बँक पुरस्कार मिळाला? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, ग्रामीण बँक, नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती झाली? बिपिन चंद्रा, प्रदीप रावत, रोमिला थापर, रामचंद्र गुहा. दिल्लीतील हवा प्रदूषण गंभीर स्वरूपाचे सिव्हिअर कॅटेगरीमध्ये मोडते. दिल्ली सरकारने दिवाळीत फटाके विक्री व खरेदीवर बंदी आणली आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना नेपाळ सरकारने सन्माननीय कमांडरपद दिलं. नेपाळच्या हुमला, रासुवा, गोरखा या भागात चीनने घुसखोरी केली आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही चूक. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.